हाय हॅलो नमस्ते. मी हा दिवाणी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन हा 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 हा. हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण जी कम्युनिटी टाकली आहे ती एकदा नक्की चेकआउट करा. आणि ज्या लोकांनी तिथे कॉमेंट्स केल्या आणि भरभरून त्या कम्युनिटीला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव, प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी मस्त छान सगळेजण व्यक्त होत आहेत, ते बघून खूप आनंद झाला आणि मस्त मजा आली. आणि आय होप तुम्हाला पण बरं वाटलं असेल. तर चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट कोणावर आहे ते तुम्हाला इंट्रोडक्शनवरनं कळलंच असेल, तर थेट विषयालाच हात घालूया. गुबडाई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला बॅग्स आणि परफ्युम्सची ग. गुबडाई माझी कोडाची कोडाची ग, अप्सरा जणू शेटण्याची शेटण्याची ग. घुबड गेलं होतं शॉपिंगला आई पप्पांना घेऊन. म्हणजे असेच आई पप्पा बोलायला फक्त आई पप्पा आहेत, पण घुबडाच्या तोंडावरती 12 वाजलेले आहेत, ते स्पष्ट दिसत आहे. आता खूप झालं, खूप अति होतं आहे, आता नाही सहज आता असं झालेलं आहे. आणि शेटण्याला पण कामाला लावलेलं आहे. आणि हे तर डीलच दिसते घुबडाचं आणि शेटण्यामध्ये, की बाबा तुला पण हेल्प करावी लागेल. असं नाही की तू मला म्हणशील की तू हे कर ते कर आणि असं तसं. जर तुला तुझे नातेवाईक बोलवायचे असतील, तुला तुझे घरचे इथे येणार असतील, हवे असतील, तर तुला पण मला मदत करावी लागेल. मला माझ्यावरती पूर्ण तुला सोडून देता येणार नाही, मी थकते ना शेटन. घुबड घेऊन गेलं होतं शॉपिंगला कॉस्टकोमध्ये. तर बघितलं ना कसं घुबडाचं झालं होतं, जीव नुसता खालीवर झाला होता की बापरे काय खायला घेत आहेत आणि काय नाही. चॉकलेट्स आणि चॉकलेट, लाइम ज्यूस, आइसक्रीम, टॉफी, या कितने कितने सारे ऑप्शंस है यहाँ, कहीं ना ये ले ले महंगे वाले ऑप्शंस. घुबडाचा जीव झाला वर खाली वर. हे कौन सा पॅकेट है चॉकलेट का. इतकं मोठं घेत आहे, खूपच मोठं आहे ना हे शेटन. असं आणि तोंड असं एकदम रसगुल्ले, एकदम पचक्कन असं वाटत होतं. आता रसगुल्ला फुगतो, रस गळतो, शेटनचा घुबड कसा फुगतो. तितक्यात वंस म्हणाल्या की हे आमच्या तिघांसाठी आहे, हे आम्ही सगळे मिळून वाटणार आहोत. म्हणजे कसं आईला पण होईल, मला पण होईल आणि पप्पांना पण होईल. मग बाबा हाहाचा जीव भांड. अच्छा तिघांना, मग तर छानच आहे, मग खूप छान आहे. तिघांना तर म्हणजे छानच. मला वाटलं तुला काय वाटलं ते सगळ्यांना कळलं बरं का. कसा तो बापरे चेहरा झालेला आणि नुसती अशी पळत होती आणि काय त्यांना स्वतःकडेच पकडून ठेवलेली. कोण काय टाकतंय त्याच्यात, एकदम नजर त्याच्यावर राहिली पाहिजे. घुबडे त्यांच्याकडनं एवढं 2 हातांनी घेतलंस ओढून ओढून. अजून दाखवते, अजून दाखवलं पण अर्ध तर अजून दाखवायचं आहे. 2 व्हिडिओ झाले त्याच्यावरती काय काय आणलं. म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू, मग कपडे लत्ते, नंतर दागिने आणि अजून आता काय, अजून शेटनचं आणि हिचं तर बाकीच आहे. एवढं त्यांच्याकडनं करून घेतलं आणि आता स्वतः देताना मात्र हिचा बापरे चेहरा मोहराच एकदम पालटला. अगं डॉलरमध्ये खर्च, तसा रुपयाचा रुपयात पण खर्च असतोच, फुकट नाही आहे काय त्यांनी आणलेलं. आली मोठी आणि काय फ्लॉन्ट करते. अरे तो खूप जुना आहे, इथे कितीतरी वर्ष, म्हणजे इतका जुना आहे तर मग काय त्याच्यामध्ये. मग इतका जुना आहे तर मग काय, कधीतरी एवढ्या जुन्या माणसाला कधीतरी खर्च करायचा. म्हणजे शेटनचं नाही म्हणत आहे मी, पण हिचं तर कधीतरी एवढं खर्च करायचं आहे, तर एवढं काय एवढं हे झालं हिला. मग फक्त फ्लॉन्ट करायला खूप जुनं आहे. जर एवढं पण खर्च नाही करू शकत तर एवढं टेन्शन येतं, तर मग एवढं जुनं, इतकी वर्ष अमेरिकेत राहून काय उखाडलं तुम्ही. गोडबोले काकूंचं शेंगदाणा कूट संपलं. गोडबोले काकू आत्ता तर आणलं होतं एवढं पॅकेट भरून. इकडच्या शेंगदाण्याची चव आणि काही भारतातल्या शेंगदाण्याचं, म्हणजे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा खीस, ह्याची चव अत्यंत वेगळी आहे. या 2 गोष्टी एकदम वेगळ्या लागतात. अरे तिकडचे तर एवढे टेस्टी शेंगदाणे असतात, लोक तिथून मागवतात. आणि ही बया ही म्हणे इकडे शेंगदाण्याचं टेस्ट अशी वेगळी लागते आणि इथल्यापेक्षा तिथली छान असते. काय हिचं भलतंच आहे. पण मुद्दा हा आहे की आत्ताच तर आणलं होतं आणि म्हणे की शेंगदाण्याचं कूट संपत आलं आहे, थोडंसंच राहिलं आहे, तर मला आता शेंगदाण्याचं कूट करायला घ्यायचं आहे, तर ते पहिले करून घेते. अरे बापरे, म्हणजे सासूबाईंना खिजवते की काय.
की बाबा तुम्ही आणलेलं केवढंसं आणलं ते. आणि ती त्या व्हिडिओमध्ये पण दाखवतानाही बोलली थोडं थोडंच आणलंय पण ठीक आहे काही हरकत नाही. बापरे, अगदीच राशन खतम करून बसलेली वाटतंय की आता सासूबाई घेऊन येणार आणि मग त्याचा पिट्टा पाडूया. ते आणल्याच संपलं, आणलं कधी आणि संपलं कधी. आणि म्हणजे हिच्यासाठी किती एवढं समजा ते नाही म्हटलं तरी 1-2 किलो 2 किलो तरी होतं. तर ते 2 किलो जर एवढ्या लगेच संपलं हिचं तर हिला आणायचं तरी किती. आणि काय खाते की त्याचा काय मारा करते की काय करते, काय प्रकार काय ह्याचा. आणि जर असंच असेल तर मग अशा काही ऑथेंटिक गोष्टीला किंवा आपण जे म्हणतो ज्याला एकदम इंडियन टेस्ट हिला अपेक्षित आहे तर त्या गोष्टीला ते वापरायचं. जेही म्हणते की भारतातली चव वेगळी असते मग त्या चवीसाठी ते वापरायचं. आणि जिथे चालण्यासारखं आहे एवढं काही लक्षात येणार नाही अशा ठिकाणी मग तुझ्या अमेरिकेतलं शेंगदाण्याचं कूट वापरायचं ना, घारे गोडबले. आणि इतकी अशी स्वतःला काहीतरी अशी क्यूट वगैरे समजते ना, ते फोटोमध्ये वगैरे एकटंच आपलं ऑड मॅन आउट बाहेर उभं असतं. तसं पण ते बुटक बेंगन वेगळंच आहे पण ते असतं बाहेर आणि असं हे करत असतं, असं वाकडी काहीतरी अशी उभी पोज देऊन उभी असते. आणि हिची जशी स्वप्न असतात तसं बाबा सगळ्यांचं स्वप्न काय तर म्हणे आई पप्पांचं अमेरिका फिरण्याचं स्वप्न पूर्ण झालं. कसलं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे तू सांगते की बाबा झाला तुमचं आता, हां बास आता काय नाही, आता परत यायचं नाही. एकदा तुम्ही आधी आला होतात आणि आता एकदा आलात, इनफ, स्वप्न तुमचं पूर्ण झालंय, किती अजून स्वप्न बघू नका. आणि ते कुठे शो बघायला बसली होती तिथे इतकी ओरडत होती बापरे, इतकी जोरात बोलते, जरा पण मॅनर्स नाही तिला. आणि हिची जुनी वाईट सवय आहे, सगळा फोकस स्वतःवर, म्हणजे आजूबाजूचं काय काय दाखवतच नाही. आता शो चालू होणार आहे, बाकीचं मी तुमच्याशी नंतर बोलते. आता शो बघा, आता खूप मस्त आता परेड होणार आहे आणि ते छान असं सगळे आम्ही बसलो आहोत आणि खूप मजा येत आहे. आणि परेड तर काही दाखवलंच नाही, बास हिचं नुसतं केक काटणं आणि काय टायटल देते की हे आपल्याला सहनच होत नाही. काही सहन नाही होत, तो थंडी सहन होत नाही. त्या थंडीवरनं मला आठवलं, काय गं मारे तू तिथे गेली होतीस ना लंडनला, तर तू तिथून असं काय कॅशमेर शॉल आणलेली आणि सांगितलं की हे स्कॉटलंडचे वूल आहे आणि तिथून आम्ही घेतली आहे आणि प्युअर कॅशमेर आहे. आणि त्याचं काय काय तू भली मोठं प्रवचन दिलं होतं ॲज युज्युअल आणि सांगितलं होतं ही माझ्या आईला, ही मला आणि ही माझ्या सासूबाईंना. तर सासूबाईंना आणली होती एवढी उबदार शॉल, तर आता घालायचा चान्स होता ना. आता तिकडे तर एवढी थंडी पडत नाही, भारतात नेऊन कधी घालणार. आता इतकं म्हणते की इथे सहन होत नाही, इथे सहन होत नाही, तर त्या शॉलचं काय केलंस, कुठे आहे ती शॉल, द नेशन वॉन्ट्स टू नो. काय मंडळी, बरोबर ना, तुम्हाला आठवते ना ती शॉल कॅशमेर स्कॉटलंडवरून आणलेली. हां, मग ती शॉल कुठे गेली आता, थंडी वाजते तर एवढी हुडहुडी भरते, इथे सहनच होत नाही, हे आपल्याला सहनच होत नाही. आणि किती ते फ्लॉन्ट करायचं ना, आपल्याला आता सवय झाली आहे ना जीव, आता आपण इथेच राहतो ना, आता आपल्याला ते इथे राहून राहून सवय झाली आहे, त्यांच्यासाठी हे नवीन आहे. अरे ते तर तिथून आलेत गावातून, आपण तर अमेरिकेत राहतो, अमेरिकेत. आणि ती वंश ती बाबा आपलं आपलं करते म्हणून एक बरं आहे. आणि ती अत्यंत हुशार आहे, हिच्यासारखी नाही आहे नुसतंच आपलं कचकड्याचं भावलं. ही करू शकते का, वर तोंड करून सांगते की त्या इथे गेल्या, त्या तिथे गेल्या, त्यांनी आयुषला तिकडे फिरवलं, त्या दोघं जाऊन बघून आले. व्हेरी गुड, याला म्हणतात हुशार व्यक्तिमत्व. पहिल्यांदाच आली आहे आणि आत्ता म्हणजे महिनाभर पण नसेल झाला तर त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्या मुलाला घेऊन फिरते. भलेही काही म्हणजे भाऊ थोडं अरेंज करून देत असेल, उबर वगैरे काही गोष्टी बुक करून वगैरे देत असेल, बट तरी पण व्हेरी कमेंडेबल की ज्या पद्धतीने ती बिंदास फिरते आपल्या मुलाला. आणि आता सिच्युएशन पाहता बरेच चेकिंग आणि या सगळ्या गोष्टी तिथे चालू आहेत, त्यातही ती इतकं मॅनेज करते आहे, खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे. नाहीतर हे घुबड याचं तर पानच हरत नाही. शेटन इथे जायचंय, शेटन मग कसं करणार, मग तुम्ही ऑनलाईन बुक केलं होतं ना शेटन, मग असं कसं, मग कुठे जाणार, मग असं कसं झालं, मग आपल्याला हेच नाही मिळालं, मग कंप्लेंट. स्वतः काय नाही करायचं आणि काय झालं थोडं इकडे तिकडे की शेटनवर ठोकून द्यायचं, एवढंच या घुबडाला माहिती आहे. नुसतं आपलं ट्रॉफी असं असतं ना, एक ट्रॉफी वाईफ जसं फक्त दाखवायला अशी आणलेली आहे ती म्हणजे ती म्हणते पुण्याची, पण ती काही पुण्याची बिण्याची नाही आहे. ते तर असंच आहे, मावसाडचंच वर्जन दिसतंय, नशिबाने आलंय तिकडे आणि आता थोडं हुशाऱ्या मारते, बस फडफड करते.
आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर ह्यांची जी फॅमिली आहे, ह्यांचं जे वागणं वगैरे आहे, एकमेकांचा विचार करतात, एकमेकांना सांभाळून घेतात. मग ते आई-वडील असू देत, मुलं असू देत, आई-वडील मुलांची काळजी घेणं असू दे, नातवंडांचा विचार करणं असू दे, मग मुलं आई-वडिलांचा विचार, म्हणजे एकमेकांचं भाऊ-बहीण, हे सगळं ह्यांचं आपापसात एक चांगलं बॉन्डिंग आहे. एक चांगल्या बॅकग्राऊंडमधनं एकमेकांना बऱ्यापैकी हेल्प करताना दिसतात, एकमेकांना समजून घेताना दिसतात. वेअरॅज हाहाची फॅमिली जर तुम्ही पाहिली तर ती अप्पलपोटी आहे. स्टार्टिंग फ्रॉम हाहा स्वतः पण फक्त स्वतःचाच घारीगुवड विचार करत असते. तिचा भाऊ पण तसाच होता. त्याचे आपण बरेचसे म्हणजे गोष्टी आपण मी मेन्शन पण केल्या होत्या की जसं की कधीच काही शेटनला काही देणं नाही, थँक्स बोलणं नाही किंवा काहीच नाही. म्हणजे त्याने शेवटपर्यंत असं फक्त आपलं काम काढून घेतलं, त्याच प्रकारचा तोही होता. बहीण पण काय आहे ती आपापल्या याच्यातच आहे आणि हिचं पण तसंच, ही पण अप्पलपोटी आहे, फक्त स्वतःचाच विचार करणारी आहे. सो हा 2 फॅमिलीमधला मला मेजर डिफरन्स वाटला. तुम्ही पण तो नोटीस केला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही ऐकलत का, स्काय टॉवरमधनं खाली येताना गोळ्याच्या पोटात गोळा आला. आणि आमची ॲनिव्हर्सरी आई पप्पांच्या ॲनिव्हर्सरी नंतरच असते, तर ते तुम्हाला बघायला मिळेलच. आम्ही पण खूप छान डे स्पेंड करणार आहोत, तर ते काही दाखवलं नाही. फक्त आई पप्पांचं म्हणजे मोठेपणा करायला की आम्ही त्यांची ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली आणि कसं, म्हणजे मी केक बनवून एकदाचं कटवलं. आणि आमची ॲनिव्हर्सरी मी तुम्हाला नंतर दाखवेन, पण मी नंतर दाखवेन. हे लोक गेले ना एकदा की मग तुम्हाला दाखवेन. आणि शेटनकडनं मला छान छान गिफ्ट पण घ्यायचं आहे ना, माझं ड्रीम बॅग, जसं मी व्हॅलेंटाईनचं पण नंतर घेतलं होतं, आठवतं ना तुम्हाला, तसंच मग मी आता पण घेणार. हे सोडणार नाही आहे, वसूल करणार म्हणजे करणारच. आणि तो केक पण नुसती गोल 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 गरा 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 फिरवत होती. 1 मिनिट जरा बाई ठेवायचं, त्याला जरा नीट दाखवायचं, कॅमेरा फिरवायचा. केक कसला फिरवते गोल 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 गोल, चक्कर येते यांना ना. एकतर स्वतः घिरक्या घेण्याची सवय आहे, स्वतः नाही तर त्या वस्तू फिरवत बसतात. आणि ऑफकोर्स म्हणजे आता एवढे आले आहेत, आता थोडं कमवायची संधी आहे, तर एक तर ठरलेलं कॉन्टेंट यांचं असतंच. आता ती पण अजून बाकी आहे दुसरी, चूल मांडायची. आणि चुलीवरचं मम्मीने बनवलं चुलीवरचं जेवण, पण हिचं झालं, सासूबाईंना कामाला लावून झालं. म्हणजे ही इतकी विचित्र बाई आहे ना, ही असं अख्ख्या घराला कामाला लावू शकते. अजून थोडे दिवस राहिले ना की रोज तुम्हाला हेच काम करताना दिसतील. तर कॉन्टेंट पण छापून घेतलं त्यांच्याकडनं, इतकं काय असं फ्री में नहीं छोडूंगी, कॉन्टेंट का हिस्सा बनना पडेगा. तर मग आम्ही चूल मांडली आणि मग आमचं सुरू झालं. सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा, सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा, कॅलिफोर्नियन वारा बोले गारा गारा लक्ष्मण मंदिरा दारा दारा दारा, सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा. कसलं वारं सुटलंय ना, म्हणजे आज खूपच वारं आहे ना शेटन. हो, आज जरा जास्तच वारं दिसतंय. नाही, पण मला काय वाटतं की नेहमीच असेल, बहुतेक नेहमीच आहे, पण आज आपल्याला ते जास्त फील होतंय कारण आपण बाहेर आहोत आणि हे फ्लेम वगैरे फडफडते ना, त्याच्यामुळे जास्त वाटतंय नाही का. हो 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 हो, तसंही असेल. शेटन, मी एकदम मस्त आयडिया केली आहे, तुम्हाला पण नाही कळलं ना. मी ना आईंना भाकऱ्या करायला लावल्या आहेत आणि वंसांना भरीत, आणि मी काय करणार आहे माहिती आहे, ठेचणार आहे मिरच्या. कसलं भारी ना. आणि नंतर मीच भाव खाऊन जाणार. मीच असं करणार की माझी आयडिया, आणि किती छान सगळे मिळून मिसळून, आणि किती छान स्वयंपाक झालाय ना. पप्पा, टेस्ट करून सांगा ना कसं झालंय भरीत. अरे तू केलं का? कसं झालंय भरीत? आली मोठी नुसती सगळी आयत्यावर कोयताय रे ही बाई. म्हणजे गोड बोले, म्हणजे 1 नंबरची गोड बोले. गोड बोलून बोलून नुसती लुटते आणि लोकांना कामाला लावते गपचूप करून, आणि स्वतःचं काम काढून घेते. मस्त, हिचं तर मस्त मजाच चालली आहे, मजाच मजा. कॉन्टेंटचं कॉन्टेंट मिळतं आहे, कामं पण करतायत लोक, ही मस्तपैकी आपली खाते पिते मजा मारते. आणि तो शेटन, त्याला ते येड्याला काय कळतच नाही आहे. तो आपला खुशीतच आहे, एकदम खुशीची गाजरं खातोय. त्याला वाटतं की अरे वा, माझी बायको काय ठेवते आणि काय करते, आणि कसं सगळ्या फॅमिलीला एकत्र आणि काय मजा करतायत. ती कसली खरी मजा तर तुझ्या बायकोची झाली आहे. ताट काय फिरवते गोलगोल गोलगोल, नुसतं आपलं सगळं फिरवत बसा गरा 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 गरा. कसं झालंय शेटन? क्रेझी क्रेझी. ते ना असंच म्हणतात, त्यांना खूप आवडलं ना की त्यांचा नेहमीचा शब्द आहे क्रेझी, असंच म्हणतात ते.
अरे कोणाला सांगते भाई, त्याची आई आहे ती, तुझ्यापेक्षा जास्त तिला माहिती आहे. आला माटा अमेरिकेत अमेरिकेत, हिच्यासारखं तो पण बोलायला लागलाय. तुम्ही कधी तिकडे चूल पेटवली नसेल ना, भारतामध्ये नसेल, पण इथे अमेरिकेत येऊन तुम्ही चुलीवर जेवण बनवताय म्हणजे खरंच ना किती मस्त ना, काहीतरी वेगळं असं चुलीवर जेवण बनवायचं म्हणजे अमेरिकेत येऊन. हो ना, अमेरिकेमध्ये येऊन चुलीवर जेवण बनवायचं. अमेरिकेत त्यांना भारतात नाही कधी त्यांनी केलं, पण अमेरिकेत येऊन ते चुलीवर. अमेरिकेत अमेरिकेत ए येडी बाई, ए पागल औरत, चुप चुप. आणि ते भरीत खाऊन झाल्यावरती ही बाई म्हणते की त्याचा कसं झालंय सांगा ना शेटन, मी केलंय, मी तुम्ही माझ्याबद्दल काम बोललंच नाही शेटन. ते शेटन लगेच बोलतं छान, भारीच भारीच, मस्तच, मज्जा आली, भारीच झालं एकदम. अरे बसकर पगले, रुलाय का क्या. इतकं ही दरवेळेला त्याला कुठते तरी पण त्याला परत विचारते की कसा झालाय ठेचा, कसा झालाय. अरे बाबा तुझं तर नेहमीच तुझ्या हातचं खातो ना, मग स्वतःचं किती ना ते म्हणजे कौतुक करून घ्यायचं. म्हणून मी ते गाणं म्हटलं होतं स्टार्टिंगला, लाडाची कोडाची ग. आता वेळ होती हाहाची. हाहाला बनवायचं होतं जेवण. तर शेटन म्हणाला माझ्या आईबाबांचं काय ते थंबनेल लावलेलं, असं मी नाही म्हणत आहे, हिने स्वतःच थंबनेल लावलेलं, माझ्या आईबाबांसाठी छान जेवण बनव. पण त्यांना आवडेल का. ओ माय गॉड, किती ग सखूबाई तू, म्हणजे ही कशी आहे रे, कशी आहे ना, इतकी ओव्हर ॲक्टिंगची दुकान बाई. 50-100 तुझे फुल कट यडपट कुठची काय पण लावत असते थंबनेलला, त्याने आवडेल काय. आणि फीस्ट कशाला म्हणतात तुला माहिती आहे का. तुझी चॉईस आहे ना फक्त लोकांना गिफ्ट आणि देण्यापुरतं आणि घेण्यापुरतं, तेवढंच तुला म्हणजे जे काही रेडीमेड आहे ना त्याच्या बाबतीत तुझी बरी आहे मी म्हणते. ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल थोडं विचार करते आणि ती चॉईस ही जरा बऱ्यापैकी करते व्यवस्थित. पण कोणाला खायला घालण्यासाठी किंवा असं काहीतरी प्रेप करण्यासाठी, आपण आधी पण बघितलं ते कोणीच्या भावाचं ते आले होते मेंटॉर, तेव्हा हिने काय प्रकार केलेला. त्याच्यानंतर हिच्याकडे कोणतरी हिचे फ्रेंड्स आलेले, कोणतरी उगवले होते पंजाबी फॅमिली, तर त्यांच्यासाठी हिने काय बनवलं होतं. हिला फक्त मिसळ आणि वडापाव, ह्याच्या पलीकडे काय कळतच नाही, येतच नाही, सुचतच नाही. आता फीस्ट काय, तर मॅडमने बाहेरूनच ते नान आणले. ते नान ठीक आहे, ते रोटी बिटी ते काय घाट नाही घातला, ते नान विकतचे आणले. त्याच्यानंतर तो शेटन म्हणाला की जिरा राईस तरी कर, म्हणजे छान लागेल, जरा जिरा राईस खायला मज्जा येईल ना, म्हणून तो जिरा राईस बनवला. नाहीतर ही तर त्यांना साध्या भातातच कटवणार होती. आणि ते पनीर बनवलं, काय ते पनीर मसाला का काय ते, त्याच्याबरोबर डाल फ्राय नाही की कसलं म्हणजे काही ग्रेव्ही नाही की काय नाही. असलं कसलं फीस्ट, म्हणजे काय स्टार्टर नाही की असं काय डेझर्ट नाही, एखादा आईस्क्रीम तरी मागवायचं किंवा काहीतरी गोड तरी करायचं, काही नाही. हे फीस्ट, हे जर फीस्ट असेल तर यांचं नॉर्मल जेवण काय असेल. म्हणजे हे लोक काय खात काय असतील. म्हणजे रोज तर ही बाई मला वाटतं फक्त खिचडीच बनवत असेल, नाहीतर एक काहीतरी पुरी तर पुरीच बनवत असेल, चपाती तर चपातीच बनवत असेल, एकच काहीतरी गोष्ट बनवत असेल. आणि त्यात पण त्या शेटनवर बघितलं कसा रॉब झाडत होती, म्हणजे त्याला बरं नाही आहे, व्हिजिबली कळत होतं की त्याला बरं नाही वाटत आहे, त्याची तब्येत ठीक नाही. आणि तो म्हणाला पण माझी तब्येत थोडी ठीक नाही वाटत आहे, तरी पण ह्या बाईने त्याला उभं केलं होतं. आणि तो मदत करतोय म्हटल्यावरती त्याला म्हणते मदत म्हणजे काय, फक्त मला काय हेच आणून देणार का, टोमॅटो वगैरे आणून देणार, झाली तुमची मदत. नाही मी करतो, काय करायचं आहे, चिरून देऊ का, हे चिरू आणि ते काय करू, मला थोडं बरं नाही वाटत आहे. अरे त्याला खरंच बरं नाही वाटत आहे ग घुबडे. हां, तुझा बस चाललेल ना, तू तुझ्या सासू सासरे, ती नणन, तिचा मुलगा आणि तुझ्या छोट्या त्या चिल्ल्या पिल्ल्यांना पण काहीतरी वाटाणे सोलायच्या कामाला लावशील. किती ते ना, एवढंसं तुला भात लावायचा होता आणि त्या पनीर बटर मसाला, त्याच्यासाठी तुला एवढं काय त्या शेटनला त्याला एवढं तो बरं नसताना त्याला उभं करायचं हे होतं. तुला झालं तर मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल, मला खूपच सर्दी झाली आहे. आणि काय ते सर्दी झाली तर अस्थमाच्या हे घेते, ही गोळ्या खाते आणि त्याचा पंप बिंप घेऊन आली. हिचं एवढंसं ही तर राई का पहाड बनवते. आणि जो माणूस जेन्युइनली थकला आहे, ज्याला जेन्युइनली बरं नाही वाटत आहे, तो जिथे काम करतो तिथल्याही काही लोक म्हणजे काही आहेत सोर्सेस, त्यांच्याकडनं मला कळलं की तिथे खूप कामाचं प्रेशर आहे सध्या, काहीतरी न्यू लॉन्च वगैरे आहे तर त्याच्यामध्ये खूप बिझी आहेत ते लोक. आणि सगळं घरात पण आता आलेत, म्हणजे आईवडील आलेत आणि बहीण आली आहे म्हटल्यावरती त्याला ते पण थोडं बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये हिचं आणि नाटकं. आणि ते पण बाबा मी समजू शकते की
खूप असं काहीतरी असेल, खूप फापट पसारा हिने केला आहे आणि जसं हिच्या म्हणण्याप्रमाणे खरंच फीस्ट असेल तर ठीक आहे, थोडा मदत म्हणून मागते आहे. पण असं तर हिने काही जगावेगळं काही केलंच नव्हतं. फीस्ट कसलं काय तर बोलली असती काय केलं. आणि त्याच्यामध्ये पण हिला स्वतःची तारीफ, और जसं कितीनी तारीफ चाहिए तेनू, असं हिचं चाललं होतं. कसं झालंय कशी झालंय. अरे ह्याच्यापेक्षा बरं जेवण ते घरी रोज खातात. कसं झालंय म्हणे. एकंदरीतच तिचं जे बॉडी लँग्वेज आणि तिचं हे होतं असं की बाबा तू मला सांगितलं ना तर मी करते आणि त्याच्यासाठी मला मदत करावी लागेल. तर तू नाही केलं ना तर तुझी टाक्की टिक्की असं त्या शेटण्याला घाबरवून ठेवलं होतं. आणि बाबा नंतर हे लोक गेल्यावरती घुबड अटॅक करायचं म्हणून शेटन आपला गपगुमान करतोय. तर वांदे हे जातील आणि ह्याच्या मानगुटीवर बसेल घुबड. बापरे कसली हॉरिबल बाई आहे ही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर म्हणते की काही दिवसांपूर्वी माझे सासू सासरे आले होते. ॲक्च्युली दिवसांपूर्वी नाही, तसं तर म्हणायला गेलं तर महिन्यांपूर्वीच म्हणावं लागेल. किती ते टॉन्ट मारायचे ग, किती म्हणजे बाप रे, इतकी भयानक बाई आहे ही. खरंच म्हणजे गोडबोले नाव आपण जे दिलं आहे ना ते एकदम बरोबर आहे. आडून आणून चांगलेच एकदम म्हणजे टॉन्ट हाणते ही. इतकी कशी कुत्सित मनाची आहेस. तुझा भाऊ तिथे पडलेला तेव्हा एका शब्दाने नाही बोलली, एवढे वर्ष तिथे राहायला तेव्हा. आणि आता ते आले तर लगेच नुसतं 10 वेळा असं आडून बोलून दाखवलं. आणि आले होते म्हणजे आधी बोलली होते महिन्यांपूर्वी म्हणजे असं किती 6 महिने आहेत का ते तिथे. आता तर आले म्हणजे 1 महिनाच. आता व्हिडिओ टाकते तर ते 1 महिना झाला असेल हार्डली. तर त्याच्यामध्ये महिन्यांपूर्वी असं काय होतं ते तर मला एक कळलं नाही. आणि आले होते म्हणजे आता तू नंतर पुढे जेव्हा बोलते तेव्हा तर म्हणते की ते आहे ते आराम करतायत आणि माझ्या यायुषला तर खूप मजा येते आहे आणि त्याला तो खरंच खूप हॅपी आहे आणि असं तसं. आणि आपण किती कूल आहोत आणि आपण किती सगळ्यांचं सगळं करतोय, सगळं क्रेडिट ही लाटायला बघत होती. एकतर आहे ते आहेत की ते होते हे काय ते एकदा फिक्स कर. कन्फ्युजिंग बोलू नको. ते हिच्या जॉबसारखं काहीतरी जॉबचं सांगत असते, काहीतरी म्हणते की मला थोडं हल्ली व्हिडिओज टाकायला मिळत नाही आहेत. हे तर खरंच आहे, कारण का मला असं जसं मी तुम्हाला सांगितलं मला थोडं काम आहे, म्हणजे माझं एक काम पण असतं, त्या कामात बिझी असते. त्याच्यानंतर आता जसं की हे लोक आले आहेत तर ह्यांचं पण असतं आणि बाकी तर हे व्हिडिओ वगैरे हे सगळं शूट करणं वगैरे तेवढं मला जमत नाही आहे, पॉसिबल होत नाही आहे. अगं बाई तुला कधी जमत होतं? हां, ह्याच्या आधी पण कधी जमत होतं. आणि एवढं म्हणजे ही इतकी आळशी आहे आणि इतकी मदत मिळून पण सदानकदा रडतच असते. नुसतं आपलं ते काय म्हणजे कशाला ते डोक्यावर चढवलं आहे मला काय कळतच नाही लोकांनी पण. आणि त्या दिवशी मारे कम्युनिटी टाकली होती. म्हणजे किती माणसांनी ना निर्लज्ज असावं आणि किती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये संधी साधू लोक असतात ना तशातला प्रकार आहे हिच्या व्हिडिओची कोणीही वाट बघत नाही. कारण का ही कशी मनाला येईल तेव्हा टाकते, नाही टाकत. त्याच्यामुळे लोकांनी व्हिडिओ हिचं काय रेग्युलर येतील नाही तर कोणाला काय टाकला तर बघायचं, नाही टाकला तर सोडून द्यायचं. आम्ही तर टाकलेला पण बघत नाही. मी तर कामासाठी म्हणून बघते, मला पॉईंट्स काढायचे असतात जेव्हा कधी मला हिच्यावर पॉडकास्ट बनवायचं असेल तर. अदरवाईज तर कोण वी आर लिस्ट बॉदर्ड. ओके, सो त्याच्यामध्ये पण ही मॅडम कम्युनिटी टाकते की आज येणार नाही व्हिडिओ कारण का जे काही घटना घडली आहे, दुर्घटना, त्याच्यामुळे आली मोठी शाणी. तर फट. आता हिच्या जॉबच्या बाबतीत तर ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहे. एकतरी कुठलाही जॉब वगैरे काय करत नाही. ती स्वतः एकदा म्हणाली होती ना मी गुगलमध्ये जॉब करते, म्हणजे यूट्यूबमध्ये गुगलवरून पेमेंट येतं म्हणून ही गुगलमध्ये जॉब करते असं हिचं म्हणणं आहे. तर ते एक हे आहे की आता एडिटिंग वगैरे भाऊ नाही आहे, नवरा पण बिझी आहे, तर त्याच्यामुळे ही आता सगळं करते. तर तो एक हिचा जॉब असेल, ते काम असेल. किंवा तिचं विजा स्टेटस असं असेल की तिला जॉब करणं अलाउड नाही आहे. म्हणजे जॉब जरी केला तरी मग त्याच्याबरोबर ती यूट्यूब नाही करू शकत. सो त्याच्यामध्ये ती फसेल, ते वायोलेशन होईल म्हणून ती कदाचित ते सांगत नाही आहे. तर ते पण एक गोष्ट असू शकते. दॅट इज वन ऑफ द पॉसिबिलिटी. सो कळेलच, बघूया घुबड किती लपवतं आहे आणि काय करतं आहे.
पण चुकीला माफी नसते, हा व्हायोलेशन तर व्हायोलेशन असतं. आणि जर तू ते करत असशील आणि पकडली जाशील तर मग गया धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका, तुझी अशी हालत होणार आहे, समजली का? आणि एवढी जरा तरी नवऱ्याची काळजी कर, त्याचा विचार कर जरा. हां, एवढ्या मेहनतीने, एवढ्या कष्टाने, एवढ्या हुशारीने त्याने तिथे एक आपला ओहदा निर्माण केला आहे, एक आपलं स्टेटस आहे त्याचं. हे असले उद्योग करायच्या आधी तुझ्या 4 बोलतात ना, तेरी 2 टकिया की नोकरी ने मेरा लाखों का सावन जाए, असं नको. मेरा लाखों का नुकसान होए, मेरा विजा चला जाए, असं नको व्हायला ना. हां, ते लक्षात घे जरा. आणि किती वेळा ते बांगड्या दाखवत होती, 5 मिनटं तर ते बांगड्या पुराणच चालू होतं. आमच्या आईंना आवडतं, आमच्या आईंना खूप 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 आवडतं. बांगड्या खरेदी करायला खूप आवडतं, त्यांना खूप आवड आहे बांगड्या घेण्याची. ते स्वतः घालत नाहीत आणि त्या माझ्यासाठीच नाही तर फक्त त्यांच्या नातीला पण त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांची नातीला तर पाहिजेच ना, नात खूप लाडाची आहे आणि हे आहे आणि ते आहे. नुसतं मला ना इतकं म्हणजे असं वाटतं ना, हिचं बोलणं ऐकून डायबिटीज होत असेल हिचे घरातले सगळेच. मला वाटतं सगळ्यांनी टेस्ट करून बघितले पाहिजे. शुगर लेवल आता घरी गेलात ना तर चेक करून घ्या. आणि हिची इतकी बेकार चॉईस आहे ना, म्हणजे एकदम ते आता सासूबाईंनी आणलं आहे म्हणून तरी छान आहे, पण जे हिने सिलेक्ट केलं आहे, जे ही बोलली ना की मी हे मागवलं ते मागवलं, इतकं म्हणजे कपड्यांच्या बाबतीत आणि ते दागिन्यांच्या बाबतीत एकदमच असं काहीतरी गावंढळ. आणि एकदम ती तसं पण ती पहिले पण अशी रेडी वगैरे व्हायची, ते कुठले ते असे एकदम शॉर्ट स्लीववाले ब्लाऊज आणि ते एकतर ते हात असे ते आपलं झालं आहे गप्पी मासासारखा. तर गप्पी मासा कसा जरा जास्तच असं म्हणजे मान आधीच गप्पी मासेची अशी कमी आहे आणि त्याच्यातमध्ये अजून वजन वाढलं की एकदम गप्पी मासा एकदम गप्पू मासा होऊन जातो. तर तसं काहीतरी वाटतं ते घोबड. तर ते त्याच्यामध्ये ते असे ब्लाऊज वगैरे घालायचे आणि त्या साड्यांची चॉईस पण ह्यावेळेला सासूबाईंनी खूप सुंदर साडी आणली आहे, खरंच छान होती, मस्त, मला पण आवडली बघून. पण हिने जे काही स्वतः चूज केलं आहे, मग ते ते काय दाखवत होती गळ्यातलं बिळ्यातलं ते सगळं, तर ते थोडंसं एकदम टिपिकलच होतं आणि ती स्वतः असं चूज करते आणि तिची चॉईसच तशी आहे त्या बाबतीत. बाकी ते तारेचं काय ते दाखवलं, दॅट वॉज युनिक अँड दॅट वॉज डिफरंट आणि ते छान होतं. तेच म्हणजे जे सासूबाईंनी चूज केलं आहे ते छान आहे आणि जे हिने स्वतः चूज केलं आहे ते काहीतरी वियर्ड आहे. आणि हिची भाषा पण काय आता मुद्दाम करते म्हणजे कॉपी करायचं. हे बघा, ह्याच्यावरूनच कळतं असं आपण ज्याला सतत बघतो कॉपी करतो. आता माझ्या तोंडात पण कधी कधी काही काही शब्द यांचे येतात, पण माझं ते कामच आहे म्हणून मी बघते आणि मला ते रिॲक्शन द्यायचं असतं. पण ही कशासाठी बघते हे तर सिद्ध झालं की ही बोंबडीला कॉपी करते, बोंबडीचं दिवस रात्र व्हिडिओचं पारायण करते आणि त्यानुसार आपलं कॉन्टेंट छापते. ही पण तसंच बोलायला लागले, तुम्ही नोटीस केलं का? हे ह्याच्यावर छान दिसणार, हे जेव्हा आपण घालणार तेव्हा ह्याच्यावर छानच दिसणार आणि मग हे खूप छान होणार, म्हणजे दिसेल, होईल, हे तिला काही वर्षानंतर व्यवस्थित होईल, हे फिटिंग छान येईल तिला, असं नाही, छान येणार, मग हे काही वर्षानंतर छान फिटिंग होणार आणि हे खूप छान दिसणार. आता ते असं थोडंसं एवढं उठून दिसत नाही आहे, पण जेव्हा हे आपण घालणार तेव्हा ते छान दिसणार. असं म्हणजे ती पण असं आता भविष्यकाळात बोलायला लागलेली आहे. म्हणजे भविष्यकाळात आपण बोलतोच, पण ते ठासून बोलायचं बोंबलीसारखं, म्हणजे मी दाखवणार, मी खाणार, मी करणार आणि तुम्हाला पण दाखवणार, तसं ही पण असंच बोलायला लागले. दिसणार, करणार, बघणार, तुम्हाला दाखवणार. अरे जबरदस्ती आहे का? आणि हे कसलं असं एकदम असं शिक्कामोर्तबच करायचं गोष्टीवर. लबाड, घारी, ढपाडी, घुबडी आणि काय नवीनच मॅचिंगची, म्हणजे ह्याचं मॅचिंग आहे, ह्याच्यावर हे मॅचिंग आहे असं नाही. हे ह्याची मॅचिंगची पॅन्ट आहे, हे ह्याच्यावरच्या मॅचिंगच्या बांगड्या आहेत, हे ह्याच्यावरचं मॅचिंगचं गळ्यातलं आहे. अरे मॅचिंगची मॅचिंगच्या काय असतं? मॅचिंग असतं ते, फक्त मॅचिंग, सिम्पली मॅचिंग. आणि मग सगळं दाखवून वगैरे अर्धच मी तुम्हाला थोडंच दाखवलं, बाकीचं मी नंतर दाखवेन. नंतर तुम्ही मला मी जेव्हा घालेन तेव्हा बघणारच, तर ते मला दिसणारच, तर तेव्हा तुम्ही पाहणारच, तेव्हा तुम्ही कॉमेंट करणारच, तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच. आता मी हेच दाखवून दमले, मी नुसतं दाखवूनच दमले. शेटन मी दमले.
आज जेवण तुम्ही करा. पण मला थोडं बरं वाटत नाहीये ग. शेटन, असं करणार तुम्ही? नाही ग राणी. हो हो हो. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसला.